नमस्कार, मी किरण निंबोरे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये नेते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. नेते एकमेकांना अर्वाच्य भाषेमध्ये टीका टिप्पणी करताना दिसत आहेत आणि हे सगळं होत असताना कार्यकर्ते मात्र एकमेकांसोबत भिडत आहेत. आणि ज्या वेळेस हे कार्यकर्ते भिडत आहेत त्यावेळेस कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ज्यांच्यासाठी भिडतोय आणि ज्यांच्या सोबत भिडतोय हे नेते कधीही एकत्र येऊ शकतात. 2019चं उदाहरण घ्या. तेच नेते एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. 2024 मध्ये देखील वेगळी परिस्थिती नसेल, कारण नीतिमत्ता राहिलेली नाही, एकनिष्ठता राहिलेली नाही, पक्ष राहिलेले नाहीत, पक्ष कधीही फुटतायत. त्यामुळे कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, आपण ज्या नेत्यांसाठी आपले भावके असेल, आपले गावके असेल, आपले आप्तेष्ट असतील, आपले मित्रमंडळी असतील, यांच्या सोबत भांडतो, यांच्यासोबत भिडतो, मनं तुटली जातात. ज्यावेळेस नेते एकमेकांसोबत भिडतात ते राजकीय उद्देशाने, स्वार्थी उद्देशाने एकमेकांसोबत भिडत असतात आणि स्वार्थी उद्देशाने, राजकीय उद्देशाने एकत्र येत असतात. आणि त्यावेळेस मात्र ज्यावेळेस नेते एकत्र येतात, दोन विरोधातील नेते एकत्र येतात, त्यावेळेस मात्र उघडा पडतो तो कार्यकर्ता. कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, निश्चित तुमचा नेता असेल, तुमचा पक्ष असेल, तुमचा विचार असतील, या सगळ्या गोष्टी जरी एकनिष्ठ तुम्ही असाल तरीही कार्यकर्त्यांनी कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस हे नेते एकत्र येतील त्यावेळेस उघडे मात्र पडणार तुम्हीच.